स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट जो आहे सेकंडरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जो काय आधीचा पार्ट आहे तो पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे। त्याच्यामध्ये 1.1 असेल आणि 1.2 मध्ये प्रायमरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वे तो पूर्णपणे आपण कंप्लीट झालेला आहे। तर चालू करूयात यामध्ये सेकंडरी क्लासिफिकेशन। मित्रांनो सेकंडरी क्लासिफिकेशन मध्ये खूप जास्त टाइप्स आहेत सेकंडरी क्लासिफिकेशन सर्वेचे आणि आपण शॉर्ट मध्ये माहिती बघणार आहोत। प्रत्येक पॉइंट किंवा प्रत्येक टाइप जर तुम्हाला एक्सप्लेन करायचा म्हणलं तर एक तास जाईल, एवढं डीप नॉलेज आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट मध्ये। पण तेवढं डीप मध्ये न जाता आपण इन शॉर्ट मध्ये थोडंसं माहिती बघणार आहोत कारण खूप सारे टाइप्स आहेत मित्रांनो, ठीक आहे। तर सेकंडरी क्लासिफिकेशन मध्ये चालू करूयात आपण टाइप्स बघूयात याच्यामध्ये। सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन बघूयात नेचर ऑफ फील्ड बेस्ड ऑन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नेचर ऑफ फील्ड वरून सेकंडरी क्लासिफिकेशन मध्ये बघा टाइप्स बघा। सगळ्यात पहिल्यांदा आहे लँड सर्वेइंग। लँड सर्वेइंग मध्ये सुद्धा खूप सारे टाइप्स आहेत मित्रांनो, त्याच्यातले इथे फक्त 3 टाइप्स तुम्हाला घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आहे टोपोग्राफिकल सर्वे। याच्यामध्ये काय केलं जातं मित्रांनो, टोपोग्राफिकल सर्वेमध्ये जे काही नॅचरल फीचर्स आहेत आपल्या अर्थवरचे किंवा आपल्या कंट्रीमधले, मग त्याच्यामध्ये रिव्हर्स असतील, लेक असतील, हिल्स असतील, ठीक आहे, तर त्याचं पूर्णपणे सर्वे केला जातो। त्याचबरोबर जे काही आर्टिफिशियल फीचर्स आहेत मग त्याच्यामध्ये रोड असतील, रेल्वे असेल, कॅनेल, टाउन अँड विलेजेस, या पूर्णपणे याचा सर्वे जो आहे तो टोपोग्राफिकल सर्वेमध्ये केला जातो। त्याच्यानंतर बघा कॅडेस्ट्रल सर्वे आहे। याच्यामध्ये जी काय आपली बाउंड्रीज आहे, मग हाऊसची बाउंड्री असेल किंवा एखाद्या टाउनची बाउंड्री असेल, या पूर्णपणे बाउंड्रीचा स्टडी या सर्वेमध्ये केला जातो। त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सर्वे आहे। याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, डिटेलमध्ये सर्वे केला जातो। कॅरीड आउट फॉर द डिटर्मिनेशन ऑफ क्वांटिटीज ऑर टू कलेक्ट डाटा फॉर डिझायनिंग ऑफ इंजिनिअरिंग वर्क सच ॲज रोड्स असतील, रिझर्वायर असतील, वॉटर सप्लाय अँड सिवेज डिस्पोजल असेल। दिस कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज सिटी सर्वेइंग, यालाच सिटी सर्वे सुद्धा म्हणू शकतो किंवा इंजिनिअरिंग सर्वे। पूर्ण डिटेलमध्ये सर्वे केला जातो, ठीक आहे। अशा पद्धतीने लँड सर्वेइंगमध्ये टाइप्स आहेत। याचे व्यतिरिक्त अजून सुद्धा खूप टाइप्स आहेत मित्रांनो, ते सुद्धा लँड सर्वेइंगमध्येच कव्हर होतात। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वेइंग आहे। इट डील्स विथ डिटरमाइन द ॲब्सोल्यूट लोकेशन ऑफ एनी पॉइंट ऑर द ॲब्सोल्यूट लोकेशन अँड डायरेक्शन ऑफ एनी लाईन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ। तर याच्यामध्ये जे काय एखादा पॉईंट असेल अर्थच्या सरफेसवरती किंवा एखादी लाईन असेल, याचा पूर्णपणे स्टडी या सर्वेइंगमध्ये केला जातो। त्याला आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वेइंग म्हणतो। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अर्थवरच्या कोणताही पॉईंट मधचा याच्यामध्ये खूप व्यवस्थितपणे स्टडी केला जातो, ठीक आहे। किंवा एखादी लाईन असेल, झेनिथ लाईन असेल, ठीक आहे। तर एवढं डीपमध्ये जाऊ नका, फक्त एवढं लक्षात ठेवा की अर्थवरच्या कोणत्याही पॉईंटचा सर्वे किंवा एखाद्या लाईन असेल तर त्याचा पूर्णपणे सर्वे या टाईपच्या सर्वेमध्ये केला जातो, ठीक आहे। सर्वे मित्रांनो एकच असतो, फक्त त्याचं लोकेशन, त्याचा टाईप, त्याचं काम याच्यावरून वेगवेगळे त्याला नावं दिलेली आहेत, ठीक आहे, तेच नाव आहे तिथे। त्याच्यानंतर बघा मरीन सर्वे आहे किंवा त्यालाच आपण हायड्रोग्राफिक सर्वे सुद्धा म्हणतो। याच्यामध्ये काय होतं, इट डील्स विथ बॉडीज ऑफ वॉटर फॉर पर्पज ऑफ नेव्हिगेशन, वॉटर सप्लाय एक्सेट्रा। इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोग्राफिक सर्वे। याच्यामध्ये पूर्णपणे जे काय वॉटरच्या रिलेटेड सर्वे आहे, मग त्याच्यामध्ये तुमचं वॉटर सप्लाय स्कीम असेल, त्या स्कीमच्या रिलेटेड कोणता सर्वे असेल, किंवा एखादं तुमचं तळं आहे किंवा समुद्र आहे किंवा एखादी नदी आहे, याच्या पूर्णपणे पाण्याच्या रिलेटेड जो सर्वे केला जातो ते सर्व मरीन सर्वेमध्ये येतो किंवा त्यालाच हायड्रोग्राफिक सर्वे सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द इन्स्ट्रुमेंट ऑर मेथड्स एम्प्लॉयड। म्हणजे जे काय इन्स्ट्रुमेंट आपण यूज करणार आहोत सर्वे करताना, सर्वे म्हणजेच एक माहितीच आहे तुम्हाला आपण काय करतो, नकाशा तयार करतो कागदावरती, तर तो तयार करत असताना आपण कोणकोणतं इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत त्याच्यावरून सुद्धा सर्वेचे क्लासिफिकेशन केले जातात। त्याच्यामध्ये आहे चेन सर्वे। आता मित्रांनो चेन एक मेजरिंग, जसं आजकाल आपण टेपनं डिस्टन्स मेजर करतो टेपनं, तसंच पूर्वीच्या काळी टेप नव्हता त्यावेळेस चेन वापरली जायची। 20 मीटरची किंवा 30 मीटरची चेन वापरून आपण डिस्टन्स मेजर करत होतो। तर ज्या सर्वेमध्ये आपण चेनचा वापर करून डिस्टन्स मेजर करतोय त्याला चेन सर्वे म्हटलं जातं मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा थेडोलाइट सर्वे। आता थेडोलाइट तुम्हाला हा शब्द नवीन असेल, थेडोलाइट म्हणजे काय आहे तर मित्रांनो हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे। जसं जसं तुम्ही शिकत जाचाल
चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 5 पर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट कव्हर होऊन जातील. तोपर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा की थेडोलाइट सर्वेमध्ये थेडोलाइटचा यूज केला जातो, चेन सर्वेमध्ये चेनचा यूज केला जातो. आता ही चेन काय असते, कशी असते, हे तुम्हाला टॉपिक नंबर 2 या टॉपिकमध्ये या युनिटमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. चेन कशी असते, त्याचे टाईप्स म्हणजे कशा पद्धतीनं मेजर केलं जातं, त्याचे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की चेन सर्वेमध्ये चेन वापरली जाते, तशाच पद्धतीनं थेडोलाइट सर्वेमध्ये थेडोलाइटचा वापर केला जातो. त्याचबरोबर ट्रॅव्हर्स सर्वे आहे, क्लोज्ड आणि ओपन. ठीक आहे, ट्रॅव्हर्स असतो, ओपन ट्रॅव्हर्स किंवा क्लोज्ड ट्रॅव्हर्स या इन्स्ट्रुमेंटचा यूज केला जातो, त्याला ट्रॅव्हर्स सर्वे म्हटलं जातं. त्याचबरोबर ट्रायंग्युलेशन सर्वे आहे, प्लेन टेबल सर्वे आहे. आता प्लेन टेबल सर्वेमध्ये प्लेन टेबल जसा आपला डायनिंग टेबल असतो त्याच पद्धतीचा एक प्लेन टेबल असतो, याच्यावरती आपण इन्स्ट्रुमेंट ठेवून आपण एखाद्या ठराविक बिल्डिंगचा नकाशा हा या टेबलवरती ड्रॉ करतो. टेबलवरती एक पेज असतं, ठीक आहे, तर टेबलचा वापर केला जातो, त्याला आपण काय म्हणतो, प्लेन टेबल सर्वे म्हणतो. त्याच्यानंतर बघा टॅकोमेट्रिक सर्वे आहे, त्याच्यानंतर फोटोग्राफिक सर्वे आहे आणि एरायल सर्वे आहे. ठीक आहे, टॅकोमेट्रिक सर्वेमध्ये टॅकोमेट्रिकचा यूज केला जातो, टॅकोमीटरचा यूज केला जातो. फोटोग्राफिक म्हणजे वरून आपण एखाद्या ठराविक डिस्टन्सवरून फोटो काढतो, जमिनीचे किंवा लँडचे किंवा एरोप्लेनमधून फोटो काढतो आणि त्या फोटोच्या माध्यमातून आपण सर्वे करतो. ठीक आहे, आणि एरियल सर्वेमध्ये सुद्धा आपण विमानाचा किंवा ड्रोनचा उपयोग करतो आणि त्याच्या माध्यमातून आपण डाटा कलेक्ट करतो. मग तो लेझरच्या थ्रू असेल किंवा फोटोग्राफिकच्या थ्रू असेल, त्याला आपण काय म्हणतो, एरियल सर्वे म्हणतो. ठीक आहे, समजलं. अशा पद्धतीने इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण सर्वे करतो. तर अशा पद्धतीने इन्स्ट्रुमेंटच्या अकॉर्डिंग त्याचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑब्जेक्ट ऑफ सर्वे. आता ऑब्जेक्ट जो आहे त्याच्यावरून सुद्धा टाईप ठरवले जातात. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्वे आहे. इंजिनिअरिंग सर्वे म्हणजे जे काय इंजिनिअरिंग वर्क आहे, मग फॉर एक्झाम्पल एखाद्या ब्रिजचा असेल, ठीक आहे, इंजिनिअरच्या रिलेटेड जे काही वर्क असेल, मग एखादं कॅनेलचं वर्क असेल, तर त्याच्या थ्रू आपण जो काय सर्वे करतो अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट, त्याला आपण इंजिनिअरिंग सर्वे म्हणतो. त्याच्यानंतर जिओलॉजिकल सर्वे आहे. जिओलॉजी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जिओलॉजीच्या रिलेटेड जर एखादा सर्वे असेल तर त्याला जिओलॉजिकल सर्वे म्हटलं जातं. मिलिटरी सर्वे, एखाद्या मिलिटरिकल ऑब्जेक्टसाठी किंवा एखाद्या मिलिटरी ऑपरेशनसाठी जर आपण सर्वे करत असाल तर त्याला मिलिटरी सर्वे म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्किओलॉजिकल सर्वे, म्हणजे जे काही पुरातत्व जे आहेत, म्हणजे हडप्पा संस्कृती असेल किंवा एखादा अवशेष सापडला असेल जमिनीच्या आतमध्ये, तर त्याच्या रिलेटेड जो सर्वे केला जातो त्याला आर्किओलॉजिकल सर्वे म्हटलं जातं. आणि माइन सर्वे. ठीक आहे, याच्यामध्ये जी कोळशाची खाण असते किंवा एखाद्या ठराविक ठिकाणी आपण दगडातमध्ये खनन करतो, ठीक आहे, खाणी मोठमोठ्या खाणी आपण तयार करतो, तर त्याचा जे काय सर्वे केला जातो त्याला माइन सर्वे असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ऑब्जेक्टच्या रिलेटेड क्लासिफिकेशन आहे मित्रांनो, हेही तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीचा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की ऑब्जेक्टच्या थ्रू तुम्ही क्लासिफिकेशन करा सर्वेचं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या टाईप्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. याच्यानंतर मित्रांनो कॅडेस्ट्रल सर्वे बघूयात. हा पण सर्वे आपण ऑलरेडी बघितलंच आहे वरती, तर तुम्ही हे पॉईंटसुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा व्यवस्थितपणे नोट्स, आणि हे पॉईंट लिहिताना सुद्धा तुम्हाला समजून जाईल. तर याच्यामध्ये आता मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. कॅडेस्ट्रल सर्वेमध्ये जे काही बाउंड्रीज असतात, प्रॉपर्टीच्या बाउंड्री असतात किंवा लँड ओनरशिप, ठीक आहे, जर एखाद्या मालकाचा जो काही एखादं लँड आहे, छोटंसं लँड आहे किंवा जमीन आहे त्याची छोटीशी, तर त्याचा सर्वे जो केला जातो ते पूर्णपणे कॅडेस्ट्रल सर्वेमध्ये येतात. ठीक आहे, तर या बाकीच्या व्हिडिओला पॉज करून तुम्ही या 2-3 लाईन पण वाचू शकता, तेच आहे फक्त. ठीक आहे, जे काय छोटे छोटे ओनर असतात त्यांची लँडचा जो काय सर्वे केला जातो तो पूर्णपणे सर्वे याच्यामध्ये आला जातो. त्याच्यानंतर बघा हायड्रोग्राफिक सर्वे, ऑलरेडी आपण बघितलेलंच आहे वरती. हायड्रोग्राफिक सर्वेमध्ये पूर्णपणे इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला एकदा दाखवतो. इथे मरीन सर्वे, हायड्रोग्राफिक सर्वे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहे ते सेम त्याच पद्धतीने तो जरी पॉईंट तुम्ही इथे लिहिला तरी तुम्हाला फुल पॉईंट्स भेटतील. ठीक आहे, हायड्रोग्राफिक सर्वेमध्ये पूर्ण जे काही वॉटर बॉडीज आहेत त्याच्या रिलेटेड पूर्णपणे सर्वे केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोग्राफिक सर्वे म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिटरमाइन द आउटलाईन ऑफ बॉडी ऑफ वॉटरशेड असेल किंवा बेसिन ऑर स्टोरेज रिझर्वायर असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर डिटरमाइन द डायमेन्शन अँड द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ स्टोरेज बेसिन किंवा रिझर्वायर असेल, त्याचं पूर्णपणे बाउंड्री किंवा फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतील याचं पूर्णपणे किंवा त्याची स्टोरेज कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याचं कामसुद्धा
सर्वेमध्ये येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टू डिटरमाइन द इलेव्हेशन ऑफ सफिशियंट नंबर ऑफ पॉईंट्स इन अ सबमर्ज्ड एरिया टू डिफाईन द सबॲक्वेस कॉन्टूर ऑफ द कंटेनिंग व्हॅली किंवा बेसिन. जर एखाद्या गावामध्ये किंवा वॉटर बॉडीमध्ये जे काय सबमर्ज म्हणजे पाण्याच्या खाली जाणारे असे जे काही पॉईंट्स आहेत तर त्याचा सुद्धा सर्वे याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट जे काय रिव्हरचा आहे, रिव्हरचा डिस्चार्ज कुठून डिटरमाइन करायचा असेल, कुठून डिस्चार्ज करायचा रिव्हरचा, ठीक आहे, याच्या पूर्ण जे फिजिकल असेल किंवा उतार कुठे आहे याचा पूर्णपणे स्टडी या टाईपच्या सर्वेमध्ये केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोग्राफिक सर्वे म्हणतो. याच्यानंतर नेक्स्ट बघा, फोटोग्रामेट्री एरियल सर्वे. तर हा दोघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे ते फोटोग्रामेट्री किंवा एरियल सर्वे या दोघांचं, ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, एखादं विमान वापरून पूर्णपणे जमिनीचे फोटो काढले जातात, ठीक आहे, आणि ते फोटो नंतर एकमेकाला कलेक्ट करून त्याचा एक पूर्णपणे नकाशा हा तयार केला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा 2 टाईप्स आहेत. एक आहे टेरेस्ट्रियल फोटोग्रामेट्री. याच्यामध्ये काय केलं जातं, जमिनीवरूनच आपण एखाद्या फिक्स्ड पोझिशनला आपण ग्राउंडवरतीच एक फिक्स असा मोठासा पोल उभा करून त्याच्यावरती आपण इथे कॅमेरा लोकेट करतो आणि त्या कॅमेरा थ्रू आपण फोटो काढतो, ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, टेरेस्ट्रियल फोटोग्राफी. आणि एरियल फोटोग्राफीमध्ये आपण काय करतो, एअरक्राफ्ट थ्रू आपण कॅमेरा त्याला सेट केलेला असतो आणि त्याच्या थ्रू आपण फोटो काढतो आणि ते फोटो नंतर कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून आपण एक नकाशा तयार करतो. तर अशा टाईपला काय म्हटलं जातं, फोटोग्रामेट्रिक एरियल सर्वे म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लेआउट सर्वे आहे. लेआउट सर्वे नावातच आहे लेआउट. याच्यामध्ये पूर्णपणे न्यू स्ट्रक्चर असेल किंवा तुमचा रोड असेल, ठीक आहे, किंवा तुमची नवीन बिल्डिंग जर होणार असेल तर त्या नवीन बिल्डिंगचा जो काय तुमचा लेआउट आहे, म्हणजे तुमची बाउंड्री लोकेट करायचं. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा रस्ता गेलेला आहे आणि तुमची जमीन, तुमची बिल्डिंग इथे आहे एक्झॅक्ट का इथे आहे एक्झॅक्ट, ठीक आहे. जर हे मार्क करण्याचं काम गव्हर्नमेंट बॉडी करते तर त्याला लेआउट सर्वे म्हटलं जातं. तुमची जमीन जिथे आहे, एक्झॅक्ट ठिकाणी जिथे आहे तिथे ती एजन्सी येऊन तुमचं पूर्णपणे जमिनीचा किंवा तुमच्या बिल्डिंगचा पूर्णपणे लेआउट तुम्हाला देते की तुमची बिल्डिंगचे 4 पॉईंट शी आहेत, ह्याच्या आतमध्ये तुमची जागा आहे किंवा या तुमची बाउंड्री ऑलरेडी फिक्स आहे. समजा तुमची बाउंड्री ऑलरेडी फिक्स आहे आणि तुम्हाला तुमच्या बाउंड्रीमध्ये या ठिकाणी अशी बिल्डिंग बांधायची आहे, तर या बिल्डिंगचे पॉईंटसुद्धा लोकेट करण्याचं काम हे लेआउट सर्वेमध्ये केलं जातं मित्रांनो, ठीक आहे. कोणतीही बॉडी अशा टाईपचं सर्वे हा करू शकते, ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं, लेआउट सर्वे म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप बघूयात, कंट्रोल सर्वेइंग आहे. मित्रांनो, अशा टाईपच्या सर्वेमध्ये काय केलं जातं, कंट्रोल पॉईंट्स इस्टॅब्लिश केले जातात. कोणताही सर्वे व्हायच्या अगोदर, प्रायमरी असेल किंवा सेकंडरी सर्वे व्हायच्या अगोदर कंट्रोल पॉईंट्स असतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादं गाव आहे, ठीक आहे, तर एखाद्या गावामध्ये असे 3-4 पॉईंट मार्क केले जातात की नंतर या पॉईंटच्या रेफरन्स थ्रूच तुमचं जे काही जागा आहे ती मापली जाते. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या ओनरची जागा इथे आहे, तर त्या कंट्रोल सर्वेइंगमध्ये असं लिहिलं जातं की या पॉईंटपासून हे डिस्टन्स ठराविक मीटरवर आहे, या पॉईंटपासून ईस्ट साईडला हे डिस्टन्स एवढं आहे, या पॉईंटपासून नंतर तुम्ही भविष्यामध्ये कधीही आलात तर हे पॉईंट ही जे असतात ते फिक्स असतात मित्रांनो. म्हणजे एखादी खान असेल, मोठा दगड असेल तर त्या दगडावरती पॉईंट मार्क करून ठेवला जातो. किंवा एखादं मंदिर असेल, गावामध्ये एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराचा एखादा कोपरा हा फिक्स पॉईंट असं कन्सिडर केला जातो की या पॉईंटपासून सगळ्यात पहिल्यांदा हा ओनर आहे, त्याच्यानंतर हा ओनर आहे, त्याच्यानंतर हा ओनर आहे थर्ड, आणि याचं डिस्टन्स इथून एवढा आहे, इथून इथपर्यंत आहे. तर अशा पद्धतीनं हा जो पॉईंट झाला मित्रांनो हा फिक्स पॉईंट झाला, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं त्याला कंट्रोल सर्वेमध्ये हे येतात, ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, कंट्रोल पॉईंट्स इस्टॅब्लिश केले जातात प्रायमरी सर्वेच्या अगोदर. याला काय म्हटलं जातं, कंट्रोल सर्वेइंग म्हटलं जातं, ठीक आहे. अशा पद्धतीचे पॉईंट जे आहेत ते GPS थ्रू किंवा अदर इन्स्ट्रुमेंट वापरून आपण लोकेट करतो, ठीक आहे मित्रांनो. हे व्हिडिओ पॉज करून पूर्णपणे नोट्स या चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टोपोग्राफिकल सर्वे. हा सुद्धा पॉईंट आपण ऑलरेडी वरती बघितलेला आहे. तुम्हाला मी लक्षात आणून देतो कुठे बघितलेला आहे. लँड सर्वेमध्ये सगळ्यात फर्स्ट जो पॉईंट होता टोपोग्राफिकल सर्वे, ठीक आहे. तर हे पूर्ण मित्रांनो सेकंडरी क्लासिफिकेशनमध्येच येतं सर्वेचे. हे जेवढे आपण पॉईंट बघत आहोत हे सर्व पॉईंट किंवा हे सर्व टाईप्स जे आहेत ते सेकंडरी क्लासिफिकेशनमध्येच येतं, ठीक आहे.
तर ऑलरेडी आपण हा सुद्धा पॉईंट डिस्कस केलेला आहे। याच्यामध्ये जे काही नॅचरल फीचर्स आहेत किंवा जे काय नॅचरल असतील किंवा आर्टिफिशियल असतील, ठीक आहे, जे किंवा माणसांनी बनवलेले आहेत, तर याचा पूर्णपणे सर्वे याच्यामध्ये केला जातो। ऑलरेडी आपण स्टार्टिंगला हा पॉईंट डिस्कस केलेला आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा रूट सर्वे आहे। रूट सर्वे म्हणजेच रस्त्याचं काम, ठीक आहे। मग याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं सर्वे केला जातो। याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल लॉंग रूट कुठला आहे किंवा नॅरो म्हणजे शॉर्ट रूट कुठला आहे, ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीसाठी आपण याचा स्टडी करतो, ठीक आहे। त्याचबरोबर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे दोन पॉईंटमधलं, एक्स वाय झेडपासून ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत डिस्टन्स किती आहे त्याची, या दोघां पॉईंटमध्ये हाईटचा किती फरक आहे, त्याच्यामध्ये अँगल किती आहे, ठीक आहे, हे पूर्णपणे स्टडी केला जातो, ठीक आहे। मॅपवरती त्याचं पूर्णपणे ड्रॉईंग केली जाते। त्याचबरोबर रूट प्रोफाईल हा तयार केला जातो, त्यालाच काय म्हटलं जातं, रूट सर्वे म्हटलं जातं मित्रांनो। याच्यामध्ये पूर्णपणे रूटच्या रिलेटेड सर्वे केला जातो, ठीक आहे। नेक्स्ट आणि लास्ट टाईप आहे रिकॉग्नायझेशन सर्वे। याच्यामध्ये काय केलं जातं मित्रांनो, अल्टरनेट जे काय अल्टरनेट्स आहेत रूटवरती, म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखाद्या मला एवढ्या एरियाचा सर्वे करायचा आहे, फॉर एक्झाम्पल एवढ्या एरियाचा मला सर्वे करायचा आहे आणि मला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जायचं आहे, ठीक आहे। तर आतमध्ये कुठे नदी असेल किंवा XYZ कॉम्पोनंट असतील, तर याच्यामध्ये काय केलं जातं, पूर्णपणे जमिनीवरती काय काय आहे, मला हा रूट जवळ पडतो किंवा अशा पद्धतीचा हा रूट मला जवळ पडतो, ठीक आहे। वेगवेगळ्या टाईपचे रूट्स असतात, त्या रूटचा पूर्णपणे याच्यामध्ये सर्वे केला जातो आणि जे काय बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे ते याच्यामध्ये सिलेक्शन करण्यासाठी अशा टाईपचा सर्वेचा यूज केला जातो। मग याच्यामध्ये कॉस्ट पण बघितली जाते की मला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी जर अशा पद्धतीने गेलो मी तर किती खर्च येणार आहे किंवा हा रूट बनवण्यासाठी मला किती कॉस्ट लागणार आहे, ठीक आहे। कॉस्ट असेल किंवा तुमची क्वांटिटीज असेल, वेगवेगळी अर्थवर्कची क्वांटिटी असेल किंवा स्ट्रेट जर मी कधीच जाऊ शकत नाही कारण आतमध्ये एखाद्या ठिकाणी गाव असतं, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी नदी असते, ओढा असतो, काही XYZ एखाद्या ठिकाणी धार्मिक स्थळ असतं, तर त्याला असं ओलांडून जावं लागतं। तर या अशा टाईपचे वेगवेगळ्या टाईपचा सर्वे म्हणजेच पूर्णपणे जे काय जनरल कॅरेक्टर्स आहेत त्या मोस्ट फिजिबल रूट्स किंवा वेगवेगळ्या रूटचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याचा पूर्णपणे स्टडी याच्यामध्ये केला जातो मित्रांनो, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्वेचे टाईप्स हे बघितलेले आहेत मित्रांनो। व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे, ठीक आहे। याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये छोटासा पॉईंट आहे पर्पज ऑफ व्हॅरियस टाईप्स ऑफ सर्वे, हा पण आपण एक बघून घेऊयात, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।